अध्यक्ष महोदय, मी ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट लिमिटेड बीड याच्याबद्दल लक्षवेधी दिली होती आणि ती गृहमंत्र्याकडे दिली होती आणि आम्ही मांडलेल्या लक्षवेधीचा इथं आलेल्या लक्षवेधीचा उत्तराचा काही एक संबंध नाहीये. फक्त तुम्ही नाव टाकून दिलं की असं जर केलं तर विषयाला न्याय मिळणार नाही. माझी लक्षवेधी ही ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट लिमिटेड या मल्टी स्टेटच्या ज्या काही 6,50,000 ठेवीदार आहेत आणि जवळजवळ 2,000 कोटी रुपये ठेवीदाराचे बँकेत अडकलेले आहेत. गुन्हे दाखल झालेले आहेत, कारवाई होतीये, बरोबर आहे. परंतु ह्याचं जर पाहिलं, गुन्ह्याचं जर पाहिलं तर त्याचा तपास एक PI लेवलचा माणूस करतोय मंत्री महोदय. त्यामुळं याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून ज्या पोलीस केसेस पतसंस्थेच्या बाबतीत होत आहेत त्या पतसंस्थेची चौकशी ही IPS अधिकाऱ्याकडून, ॲडिशनल SP कडून, DYSP कडून करणं गरजेचं आहे. कारण काय त्याच्यामध्ये भानगडी होतात हे बीडला सिद्ध झालंय. खाडे नावाच्या एका EOWच्या PSI कडे 1 कोटी रुपये रोकड मिळाली. त्याच्याकडे हा पतसंस्थेचा चौकशीचा कारभार होता आणि म्हणून याच्यामध्ये अधिक गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक प्रकार झालेले आहेत. या संस्थांनी स्वतःचे उद्योग उभे केलेत, काहींनी खांडसरी केलंय, काहींनी हॉटेल टाकलेत. ठेवीदाराच्या पैशावर संस्था चालक मजा करतायत आणि म्हणून त्या संस्था अडचणीत येत आहेत आणि पर्यायानं ठेवीदार अडचणीत येत आहेत. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. ज्या संस्थेच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा संचालकावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या तपास हा IPS अधिकाऱ्याकडे, ॲडिशनल SP कडे शासन देणार आहे का? आणि दुसरा आहे की ज्यांची मालमत्ता जप्त करून पैसे देऊ हे उत्तर आहे, तर ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एक जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावर कमिटी नेमून याचा नियमित महिन्याला आढावा घेतला जाईल का आणि ठेवीदाराचे पैसे देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे शासन करेल का? मंत्री महोदय, नको एक बरं एकत्र अशी पद्धत नाही आहे. तर 1 बाय 1 जाऊया आपण. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी आता जो प्रश्न विचारला ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संदर्भात आणि तिथं झालेला घोटाळा, अफरातफर किंवा बाकीच्या काही गोष्टी, तर मी प्रकाशदादांना हे सांगू इच्छितो की ज्ञानराधा मल्टी स्टेट ही मल्टी स्टेट सोसायटी आहे आणि त्याचा जो रजिस्ट्रार आहे तो महाराष्ट्राचा नाही, स्टेटचा नसतो. तर त्याचा रजिस्ट्रार हा दिल्लीला असतो. त्यामुळं दिल्लीच्या रजिस्ट्रारच्या नियंत्रणाखाली सर्व कार्यवाही चालू असते. तरीसुद्धा तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते मुद्दे त्याची पूर्ण डिटेल माहिती घेऊन ती केंद्राच्या रजिस्ट्रारकडे पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू.